बोलले ना, येईल ती, तू नको टेन्शन घेऊ. आता तिथे आत्ताच्या आत्ता. वेदा, काय झालं बाळा? का रडतेस? सुनीता ताई, काही नाही झालं. मी आहे ना, मी करते हँडल. तुम्ही अनपॅक केली का तिची बॅग? हो. आम्हाला जरा महत्वाचं बोलायचंय. तुम्ही आत्या आई. हो, तुम्ही तोपर्यंत तिला खायला आणाल प्लीज. हो आणते. वेदा प्लीज माझं ऐक ना. आता मी तुझं काहीच नाही ऐकणार. मला ही हवी आहे म्हणजे हवी आहे. थांब ये इथे. शाणी आहेस ना तू, माझं ऐकशील प्लीज? हे बघ, तुझी आई ना मुद्दाम तिच्या मैत्रिणीकडे राहायला गेलीये. पण का? ओ कळलं. आई बाबावरती रागवली म्हणून ना. एक्झॅक्टली. कसं आहे ना वेदा, नवरा बायको मध्ये अशी तू मैं होत असते, पण तुझा बाबा आहे ना, तो खूप खडूस आहे. तो कधीच आईला स्वतःहून सॉरी म्हणणार नाही. म्हणून मीच वहिनीला सांगितलं की जोपर्यंत दादा सॉरी म्हणत नाही आणि कबूल करत नाही की त्याचं मीरा वहिनीवर प्रेम आहे, तोपर्यंत परत येऊ नकोस. म्हणून आईने ही पेंटिंग उलटी ठेवली ना. करेक्ट. तुला पण वाटतं ना की असं व्हायला हवं? हो. गुड गर्ल. म्हणजे तू आता माझ्या टीम मध्ये आहेस? हो आत्या, मी तुझ्या टीम मध्ये आहे. अथर्व, कुल्फी? नाही थँक्यू. अरे असं काय करतोस? एकटाच दिसलास म्हणून आणली. घे ना. तू थंडीत कधी कुल्फी ट्राय केली आहेस का? कमाल वाटते. हो, पण माझी इच्छा होत नाही आता. अथर्व, मला माहित आहे तू मीरामुळे अपसेट आहेस. हे बघ, ती माझीच बहीण आहे, पण मला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाहीये. नवरा थोडा रागवला तर असं कुठेही कसं निघून जाऊ शकते ती? नाही, दिस इज रॉंग. बरं, प्रॉब्लेम तो नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की ती शहरात कोणालाच ओळखत नाही. कोणी मैत्रीण नाहीये तिची इकडे. म्हणजे कुठे गेलीये, कोणासोबत गेलीये, काय करते काहीच माहित नाही ना. सगळं कॉम्प्लिकेटेड होऊन बसलंय. म्हणून काळजी वाटते. काय बोलतेस माया? कोणाबरोबर असेल म्हणजे? माझा पूर्ण विश्वास आहे मीरावर. ऑफकोर्स असलाच पाहिजे. म्हणजे अथर्व, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. मला फक्त इतकंच म्हणायचंय की मी जर मीराच्या जागी असते तर मी नसतं असं केलं. जाऊ दे, सोड. तू कुल्फी नको. अथर्व, आय इन्सिस्ट. तुला बरं वाटेल. घे घे. थँक्यू. कुल्फी? अगं, कुल्फीला नाही म्हणायचं नसतं. खूप कमाल असते ही कुल्फी.
अथर्व खा ना. थांब, मी दुसरी आणते. नाही नाही नाही, तशी माझी खायची इच्छा नाही आहे. अरे अथर्व, इट्स ओके माया, थँक्यू. अरे मी आणते ना दुसरी. इट्स ओके. अथर्व, अथर्व. आणि बुबुडी. बाबा आलं तू? चल लवकर झोप, आपल्याला सकाळी लवकर उठायचंय ना. हिने मीराला भेटायचा हट्ट का सोडला? बाबा ये ना झोपायला. हो चल झोपूयात आपण. आलो आलो आलो, मी आलोच. अगं पण आई कुठे आहे? आई तर आलीच नाही. जाऊ दे बाबा, मला ना खूप झोप आली. चल ना आपण झोपूया. तू आत्याला विचारलं नाहीस आई कुठे येते? बाबा हा, तू मला एक छान स्टोरी सांग ना. हॉरर पण चालेल. सांग सांग. वेदाला सगळं कळलंय पण ती सांगत नाही. बाबा सांग ना. वेदा, तू माझ्यापासून काहीतरी लपवतीयस ना? नाही बाबा, मी नाही लपवते. मी कशाला लपवेल? मी नाही लपवते. हा बाबा. नाही नाही ठीक आहे, आता तुझं बाबावरचं प्रेम संपलं असेल सो त्याच्याशी खोटं बोलून सुद्धा चालतं, कळतंय मला. बाबा नाही 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 नाही, तुम्ही सगळे मिळून मला एकटं पाडताय ना. अरे बाबा असं नको ना बोलूस. नाही कळलं मला, माझीच प्रिन्सेस माझ्याशी खोटं बोलायला लागली आहे. ठीक आहे, जाऊ दे. एक काम कर, तू झोप इथे. आई आली तर तिला सुद्धा तुझ्या बाजूला झोपव. मी जातो, मी तिथे सोफ्यावर झोपतो. ओके बाबा गुड नाईट वेदा. सॉरी बाबा, मला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं, पण काय करू. आत्याने जे सांगितलंय ते सगळं मी बाबाला सांगू का?